लग्नाबाह्य अनैतिक संबंध, चीटिंग याला आजचा कायदा गुन्हाच मानत नाही, तर या उलट आपल्या इतिहासामध्ये या गुन्ह्याला अजिबात माफी नव्हती. तर चला पाहूया आपल्या इतिहासामध्ये असणाऱ्या या गुन्ह्यासाठी 5 सर्वात भयंकर शिक्षा. शेवटच्या 2 ऐकून तुमचा आत्मा कापून उठेल. जेव्हा एखादी स्त्री या गुन्ह्यामध्ये दोषी ठरायची त्यावेळी तिची नाक कापण्याची सजा ही मराठे, मुघल आणि दिल्ली सल्तनतीच्या काळामध्ये दिली जायची. दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या काळात जेव्हा त्यांच्या दासी किंवा त्यांच्या जननखान्यामधील स्त्रिया या गुन्ह्यामध्ये सापडायच्या तेव्हा त्यांना जिंदा दीवार में चुनवा दिया जाता था. सर्व सजा स्त्रियांसाठीच नाहीये. जेव्हा एखादा पुरुष या गुन्ह्यामध्ये सापडायचा तेव्हा त्याला हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं जायचं. ही सजा सगळ्या राजवटींमध्ये कॉमन होती. आता शेवटच्या 2 सर्वात भयंकर शिक्षा. या 2 सर्वात क्रूर आणि वेदनादायी शिक्षा गुप्त आणि मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये जर हे अनैतिक संबंध इंटरकास्ट असेल तर मोस्टली त्या केसेसमध्ये दिलं जायचं. जर त्या काळी एक शूद्र जातीचा पुरुष एका उच्च जातीच्या महिलेसोबत या गुन्ह्यामध्ये सापडला तर त्या पुरुषाला तापलेल्या एका लाल लाल भडक लोखंडी बेडवरती बांधलं जायचं आणि त्याला करपवून मारला जायचा अक्षरशः. आणि त्या उच्च जातीच्या स्त्रीला याच्यापेक्षा भयानक शिक्षा होती. त्या स्त्रीला एका सार्वजनिक ठिकाणी बांधून ठेवलं जायचं आणि भुकेली कुत्री तिच्या अंगावर सोडली जायची. ती कुत्री अक्षरशः त्या बाईला जिवंतपणे फाडून खायची. या शिक्षा परत आणल्या पाहिजेत का नाही, तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट्स मध्ये सांगा.